सर, ज्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली होती की म्हणाले होते की आम्ही राष्ट्रवादीसोबत बसणार नाही, आज राष्ट्रवादी सरकारमध्ये दाखल झालेले आहे, काय तुम्हाला वाटतं यावर? खरं म्हणजे आता अजित पवारांच्या आणि राष्ट्रवादीचे काही मंडळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर खरी गोष्टी झाली आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची, आणि म्हणून तीन पायाच्या रिक्षाचं सरकार चालवणाऱ्या एकनाथ शिंदेनं माझा प्रश्न आहे की माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांशी आणि शिवसेनेशी बेईमानी करून, गद्दारी करून तुम्ही ज्यावेळेला भाजपामध्ये गेलात त्यावेळेला तुम्ही कोकलत होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बद्दल तुम्ही कोकलत होता, अजितदादा पवारांच्या बाबत तुम्ही कोकलत होता, आणि मग त्याच अजितदादा पवारांच्या बरोबर आता मांडीला मांडी लावून बसून तुम्ही तीन चाकाची रिक्षा कशी काय चालवताय, आणि ती चालवत असताना तुम्हाला काहीतरी मनामध्ये नाही तर जनाची तरी वाटते की नाही हा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मध्ये आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा गेल्या वर्षी कोकलून सांगत होते, भले मी एक वेळ लग्न करणार नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेसशी कधी सत्तेमध्ये सहभागी होणार नाही. या दोघांच्या या कोकलण्याने आता नेमकं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही मंत्रिमंडळात घेऊन जो कारभार करणार आहात या राजकारणामध्ये जरी थोडीशी जरी काहीतरी असेल तुम्हाला, म्हणजे मराठीमध्ये जसं म्हणतो ना जनाची नाही तर मनाची लाज, तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपल्या उद्धवजी ठाकरेंवर केलेल्या त्या आरोपाच्या बद्दल आता स्पष्ट खुलासा करावा. दुसरी गोष्ट अशी आहे, एवढा मोठा निर्णय घेतला जातो राष्ट्रवादीकडून, शरद पवार यांना या संदर्भात माहिती नाही असं होऊ शकतं का, तुम्हाला काय वाटतं? मी आत्ताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची प्रेस ऐकत होतो आणि त्यावेळेला त्यांनी जे सांगितलेलं आहे की या बंडाच्या बाबतची सर्व कल्पना आम्ही वरिष्ठांना देत होतो, हा एक शब्द त्याच्यामध्ये आहे. आता अजितदादांचा अजून वरिष्ठ कोण ते त्यांनी काही नाव सांगितलं नाही, परंतु साहजिकच आहे सर्वसामान्यांच्या मनामध्ये अख्खं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथे जातोय म्हणजे नेमकं काय आहे हे प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आजच्या या राजकीय भूकंपामुळे महाविकास आघाडीवरती नेमका काय परिणाम होणार, महाविकास आघाडी राहील का? नाही, आता याबाबत पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपली भूमिका उद्या परवा 2 दिवसात स्पष्ट करतीलच, परंतु एक मात्र नक्की, महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला शिवसैनिकांना राहून वाटतंय की आता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वतंत्र चलो अकेला चलो हा नारा द्यावा आणि राजकारणाच्या पुढच्या सर्व कामकाजामध्ये सहभागी व्हावं